दादा आपलं पूर्ण नाव काय? गुणवंत वासुदेव खिरटकर. गुणवंता वासुदेवरावजी खिरटकर. गाव कोणतं आपलं? खामाडा. गाव खांबाडा, तालुका वरोरा. तालुका वरोरा, जिल्हा जिल्हा चंद्रपूर. जिल्हा चंद्रपूर. आपला मोबाईल नंबर काय? 97 65 10 97 65 10 43 23. 43 23. बरं गुणवंत भाऊ, हल्लीमध्ये जे आपण ज्या शेतामध्ये आहो ते कसल्या प्रकारचं पीक आहे? ते कपास. कपास. आपण गुणवंत भाऊच्या शेतामध्ये आलो आहो, कपास या पिकामध्ये. मला हे सांगा गुणवंत भाऊ की नेमका आपल्या पिकावरती त्रास कशाचा होता? आमच्या शेतामध्ये आमच्या कपाशीवर पिवळ्या रंगाचा अच्छा म्हणजे पिवळी पडलेली होती माझी पराठी. अच्छा अच्छा म्हणजे पावसामुळे म्हणजे पिवळी पडली. आणखी आणि ब्रँचेस कमी होत्या. ब्रांचेस कमी होती. अच्छा. गुणवंत भाऊचं असं म्हणणं आहे की पावसामुळे यांची पराठी पिवळी पडली होती, ब्रांचेस नव्हत्या आणि हाईट कमी होती. तर मला हे सांगा की आता हल्ली तर आपण शेतामध्ये आहोत, तर हल्लीमध्ये याची ब्रांचिंग पण चांगली झाली आहे आणि हाईट पण वाढली आहे. तर मला हे सांगा की तुम्ही याच्यावरती कसल्या प्रकारचं औषध फवारणी केलं, म्हणजे तुम्ही म्हणजे कोणत्या दुकानदाराने तुम्हाला सल्ला दिली? आता आम्ही हिंगणघाटला साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट. अच्छा. यांच्या कृषी केंद्रामध्ये गेलो असता. अच्छा. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. अच्छा. आणि त्या मार्गदर्शनानुसार त्यांनी जी औषध दिली ती आम्ही औषधी फवारली आहे. अच्छा. फवारल्यापासून 5व्या दिवसापासून आम्हाला या पराठीवरती अच्छा प्रभाव पडला असा दिसलेला आहे. गुणवंत भाऊचं असं म्हणणं आहे की यांनी श्री साई गणेशच्या कृषी केंद्र हिंगणघाट यांनी जे त्यांना सल्ला दिली त्यांच्या हिशोबाने यांनी फवारणी केली याच्यावरती. तर यांचं असं म्हणणं आहे की 5व्या दिवसामध्ये यांची पराठी पूर्ण हाईट पण वाढली, ब्रांचिंग पण घेतले आणि पात्यावर पण सुटली आहे. आपण पाहू शकतो की पात्या वगैरे आलेले आहे. तर मला हे सांगा गुणवंत भाऊ, आजपर्यंत तुम्ही खूप प्रकारचे औषधं मारले असेल. आज म्हणजे आता तुम्ही तर साई गणेशामध्ये तर याच वर्षी गेले असेल, बरोबर आहे? तर तुम्हाला याच्यामध्ये दिसून का आलं, म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे फवारणी करत होते त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसत होते नव्हते दिसत, आणि जे तुम्हाला साई गणेशा कृषी केंद्रवाल्यांनी जे औषध दिली त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट त्यांना दाखवायला लागले की तुम्हाला डोळ्याने पाहायला भेटले? साहेब आम्हाला पाहायला भेटले ते. अच्छा. म्हणजे आजपर्यंत ज्या बाकीच्या कृषी केंद्रामधून जे औषधी घेत होतो. अच्छा. त्या औषधीपेक्षा ही जी औषधी आहे साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट. अच्छा. इथून दिलेली औषधी जी आहे. अच्छा. त्या औषधीमध्ये मला 5 दिवसांमध्ये रिझल्ट मिळालेला. अच्छा. गुणवंत भाऊचं असं म्हणणं आहे की यांनी याच्या पहिले खूप कृषी केंद्रातून औषधं मारले पण रिझल्ट भेटत होते नव्हते भेटत, आणि पाहायला म्हणजे असं डोळ्यांनी भेटत नव्हतं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की साई गणेशावाल्यांनी जे औषध दिलं त्याच्यामध्ये त्यांचे रिझल्ट डोळ्यांनी पाहायला भेटलं. आणि मलाही सांगा गुणवंत भाऊ की आता पण खूप काही शेतकऱ्यांच्या पराठ्यात दबलेल्या आहे, पावसामुळे सगळं आहे. तर त्यांनी हे फवारणी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? आवश्यक आहे ना. म्हणजे फवारणी जर केली साई गणेश कृषी केंद्र औषधीमधून आणली ती जर फवारणी केली तर त्यांना पण 5 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये गुणवंत भाऊचं असं म्हणणं आहे. अच्छा. गुणवंत भाऊचं असं म्हणणं आहे की त्यांनी जशी फवारणी केली साई गणेश कृषी केंद्रवाल्यांनी जी दिली त्यांच्याकडून जर फवारणी केली बाकी कास्तकारांनी पण, तर त्यांना पण 5 दिवसामध्ये पण त्यांना रिझल्ट मिळून जाणार. तर मला हे सांगा की औषध जे दिलं होतं ते स्वस्त आहे की एकदम महाग आहे, की नाही तर असं होणार? स्वस्त आहे म्हणजे जवळपास रिजनेबल रेट आहे. अच्छा. आणि स्वस्त आणि चांगलं पण आहे. गुणवंत भाऊचं असं म्हणणं आहे की हे जे आजपर्यंत औषधं मारत होते कृषी केंद्रातून बाकी त्याच्यापेक्षा साई गणेश कृषी केंद्रवाल्यांनी दिलं स्वस्त औषध आहे आणि रिझल्ट पण त्यांना डोळ्यांनी पाहायला भेटले. ठीक आहे. धन्यवाद.